त्यांच्या संगती मध्ये बसल्यानंतर त्या नामस्मरणाला, त्या भगवंताच्या चिंतनाला जिथं खंड पडत नाही, सकाळची गातापारायण झालं म्हणजे लगेच गात्यावरलं भजन, गात्यावरलं भजन झालं म्हणजे लगेच भागवत आहे, भागवत झाल्यानंतर लगेच हरिपाठ आहे, हरिपाठ झाल्यानंतर लगेच कीर्तन आहे, कीर्तन झाल्यानंतर रात्री जागर आहे, जागर झाल्यानंतर काकडा आहे, काकडा झाल्यानंतर पुन्हा सुरू आहे. बंद आहे ना, त्याला म्हणतात अखंड. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड जिव्हाळ्याचं पाणी जसं सारखं वाहते, त्या पाण्याला कधी कमी पडत नाही, त्याला जिव्हाळा म्हणतात. असं अखंड दया तुझी प्रीती, अखंड ज्याला तुझं प्रेम आहे, भक्ती करतात, भजन करतात. मज दे तयाची संगती, मला त्याची संगती दे देवा. मग मी कमळापती, मग नंतर काय होईल, तुझा कंटाळा येणार नाही आम्हाला. जुबान आणि कंटाळा पडवणार आहे न ते ठाई, गात संताचे पाये न मागे न करी काही तुझी आणगा. झोपा तुला तुझी आण खाऊन सांगतो देवा, याच्याशिवाय मला काही आवडत नाही. संतांच्या दारामध्ये मी पडू नाही. संतांच्या दारामध्ये पडल्यानंतर काय परिणाम आहे त्याचा, संतांच्या घरी कोणाचा उद्धार झाला संतांच्या घरी. धर्मराजाच्या घरातलं कुत्र उद्धार झालं, त्या कुत्र्याचा उद्धार झाला, कुत्र्याचा. स्वर्गारोहण पर्व वाचा तुम्ही महाभारताचं, तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे वाचवा, मी देतो. महाभारत ग्रंथ जे भारतीय असे ते त्रिभुवनीय असे, भारतामध्ये जे काही गोष्टी आहेत ते त्रिभुवनात नाहीत, अशा प्रकारचा भारत आहे महाराज. भगवान निजधामाला गेले, सगळ्या पांडवांची आज्ञा घेतली, पांडवाला बोलून घेतलं सगळं काही, आणि हस्तिनापूरला पाठवून गेले त्यांना भगवंतानं. आपण निजधामाला गेले आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा आता जास्त दिवस राहू नको बरं का, मी तुला सूचना देतो म्हणले त्यावेळेस, आणि तुला नेण्याकरता. त्यावेळेस कुत्र जे होतं का नाही, कुत्र शेपूट हालायला सुरुवात केली धर्मराजाच्या पुढे. धर्मराजाने ओळखीलं, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सदैव, द्रौपदी सहित स्वर्गाला जाण्याकरता निघाले, कुत्र्यासहित. स्वर्गाला वाट कुठून आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गेल तर जावा. हिमालय पर्वताहून वाट आहे बरं का, हिमालय पर्वताहून. हिमालय पर्वताला गेले आणि ते पर्वत चढायला सुरुवात केल्याबरोबर एक 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 पडायला सुरुवात केली. धर्मराजानं सांगितलं होतं, भीमा माझे पहा, कोण पडले ते मला सांग. भीमाला सांगितलं बरोबर, बनून मागे पडलं. द्रौपदी पडली. दादा द्रौपदी पडली तिच्यापाशी एक दोष होता म्हणून तिने पुढे जाऊ शकली नाही. नकुल पडला, तो कोण होता मग सगळ्यापेक्षा, त्याने काय गुण होता. सदैव पडला म्हणजे त्याने ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण होता म्हणून त्याला त्याचा एक अभिमान होता. अर्जुन पडला, धनुर्धर माझ्यासारखं कोणी नाही त्यांच्या ठिकाणी, असं माझ्यासारखं कोणी राहणार आहे का म्हणते. अभिमान हे फार घातक आहे. पडले सगळे आणि पुढे गेल्याबरोबर दादा मी बी पडलो की, भीम पडला, एक कुत्र आणि एक धर्मराजा स्वर्गाला जाण्याकरता पायी पायी निघाले महाराज. फार थेट. आता थोडक्यामध्ये होतं ते स्वर्ग गटायचं, इतक्यामध्ये भगवंतानं त्यांना
विमान पाठवून चित्रगुप्तानं महाराज पायी येऊ लागले. महाराजाला घेऊन या. मग आधी त्या सेवकाने सांगितलं, महाराज बसा विमानामध्ये, तुमच्या करता आलो मी. ठीक आहे. विमानामध्ये यांनी एकटे बसले नाहीत, बसले आणि त्या कुत्र्याला घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांना सांगितलं कुत्र्याला नाही,